नमस्कार मित्रांनो, आज आपण भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप आज आपण पार्टनरशिप शिकणार आहे. ठीक आहे. पार्टनरशिप मध्ये मुख्यत्वे करून या गोष्टी वापरल्या जातात: भांडवल, भागीदार, भागीदारी, साधी भागीदारी, मिश्र भागीदारी आणि वाटणीचे प्रमाण किंवा वाटणी कुठल्या प्रमाणात केली पाहिजे. हे बघा, भांडवल व्यापारामध्ये काही वेळा दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी एक व्यवसाय सुरू करतात. व्यवसाय किंवा तुम्ही म्हणता आपण धंदा चालू केलेला आहे किंवा मी एक बिझनेस चालू केलेला आहे, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो. पण किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी चालू केलेला जो व्यवहार आहे किंवा व्यवसाय आहे त्यालाच आपण काय म्हणतो? भागीदारी. त्या व्यवसायामध्ये जे पैसे लागतात ते पैसे म्हणजेच भांडवल, याला इंग्लिशमध्ये कॅपिटल म्हणतात. ठीक आहे. आणि जितक्या माणसांनी, समजा किती माणसं आहेत? दोन माणसं आहेत, तीन माणसं आहेत, चार व्यक्ती आहेत, पाच व्यक्ती आहेत, यांनाच आपण म्हणतो भागीदार. आणि जो व्यवसाय आपण रन करतो, जो व्यवसाय आपण चालू केलेला आहे, त्या व्यवसायाला आपण काय म्हणतो? भागीदारी. त्या व्यवसायाला काय म्हणतो आपण? भागीदारी. आणि भागीदारी म्हणजे कशी? समजा ए हा व्यक्ती आहे, ए हा व्यक्ती 5,000 रुपये गुंतवलेला आहे आणि बी हा व्यक्ती 10,000 रुपये गुंतवलेला आहे. वर्षाच्या अंती म्हणजे दोघांनी मिळून 12 महिने, म्हणजेच एक वर्ष काम केलेलं. वर्षाच्या अंती त्यांना 10,000 रुपये नफा झाला. वर्षाच्या अंती त्यांना किती झाला? 10,000 रुपये नफा झाला. मग त्या नफ्याची वाटणी कशी कराल? किंवा एचा नफ्याची वाटा किती? मग हे जे आहे याला समान मुदत किंवा समान रक्कम. आता समजा तुम्ही इथं पण 10,000च मानली, समान मुदत आणि समान रक्कम. मुदत पण समान आहे बघा, हे 12 महिने म्हणजे एक वर्ष. आणि ह्यानी पण 10,000 गुंतवले, ह्यानी पण 10,000 गुंतवले. यालाच आपण म्हणतो साधी भागीदारी. समान मुदत आणि समान भांडवल, यालाच म्हणतो साधी भागीदारी. समजा यांनी 5,000 रुपये गुंतवले, यांनी 10,000 रुपये गुंतवले. हा एक वर्षासाठी ना, हा 2 वर्षासाठी. मग 2 वर्षाच्या नंतर त्यांना एवढं नफा झाला. बघा, भांडवल भिन्न आहे, याचं 5,000 आहे तर याचं 10,000 आहे. हा 1 वर्षासाठी गुंतवलेला आहे आणि हा 2 वर्षासाठी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? मिश्र भागीदारी. कुठली भागीदारी? मिश्र भागीदारी. मग त्यांची जी वाटणी करतो आपण, मग यांचे काय करतो? प्रमाण करतो. म्हणजे भांडवलांचे प्रमाण आणि मुदतीचे प्रमाण बरोबर नफ्याचे, किंवा तुम्ही जे याचं गुणोत्तर काढतो की नाही, गुणोत्तर म्हणजे काय करतो? 5,000 भागिले 10,000 गुणिले 1/2. म्हणजे एक काय हो? हा 1 वर्षासाठी, तुम्ही याला 12 पण म्हणू शकता, आणि हा 24 महिन्यासाठी. आपण बरोबर नफ्याचे गुणोत्तर, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले हे करायला काय म्हणतो? मुदत. किती? 12 महिने आणि हा 24 महिने, मुदतीचे गुणोत्तर. आणि इकडे जे येतं ते काय? नफ्याचे गुणोत्तर. आपण हे जर केलं तर खाली काय येतो? नफ्याचं गुणोत्तर येतो. म्हणजे दोन्हीला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. अशी कुठली संख्या आहे बघायची. या 3 शून्याला हे 3 शून्य गेलं, मग याला कुठल्या संख्येने भाग जाईल? 12 भाग जाईल. 12 1 12, 12 2 24. या दोघाला पण एकाच संख्येने, या दोघाला पण एकाच संख्येने. मग इथं राहिलं काय? 5. इथं राहिलं काय? 10 गुणिले इथं काय? 1 आणि इथं 2. बरोबर नफ्याचे गुणोत्तर आहे. नफ्याचे गुणोत्तर. आता नफ्याचे गुणोत्तर म्हणजे आता परत कुठे भाग जाईल का? जाईल. याला कुठल्या संख्येने भाग जाईल? याला पण 5 ने जाईल, याला पण 5 ने. म्हणजे 5 1 5, 5 2 10, म्हणजे 1/2 गुणिले 1/2 बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आता कुठं भाग जात नाही म्हणून अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आता बघा किती आलं नफ्याचं गुणोत्तर? नफ्याचं गुणोत्तर किती आलंय? इथं 10 होतं, कारण यांनी 10,000, यांनी दुप्पट केलेलं आहे आणि यांनी पण दुप्पट. यांनी 1 वर्ष मेहनत केली तर यांनी 2 वर्ष मेहनत केलेलं आहे. म्हणून त्याचं साहजिकच आहे, त्याचा नफा 4 वाटा आहे. आणि दोन्ही मिळून त्यांचं प्रमाण किती आलं? 1/4. म्हणजे या दोघांची बेरीज टोटल प्रमाण किती आहे? 5 वाटा आहे. किती? 1000 रुपये मध्ये 10,000 रुपये नफा झालेला आहे. हा 10,000 5 वाटा करायचा. 5 वाट्यामध्ये बी चा वाटा किती आहे? 4 वाटा. आणि ए चा वाटा किती आहे? 1च वाटा आहे. म्हणून नफा किती झालेला आहे? आणि टोटल वाटे किती आहेत? 5. एकूण नफा किती झालेला आहे? एकूण नफा 10,000.
आणि कोणाचा वाटा पाहिजे ते समोर लिहायचं. तुम्हाला जर बीचा वाटा पाहिजे तर इथं 4 लिहायचं. नाही आम्हाला एचा वाटा पाहिजे म्हणलं की 1 लिहिलं पाहिजे. मग याला भाग देऊ. 5 दोन्ही 10 आणि हे 3 शून्य. मग काय हे 2000 गुणिले 4 बरोबर 8000. अशा प्रकारे बीचा या व्यवहारातील वाटा किती असेल किंवा बीला 2 वर्षानंतर किती नफा मिळेल. बीला 10,000पैकी 8,000 नफा मिळेल. कारण का त्याने 10,000 रुपये याच्यापेक्षा दुप्पट रक्कम आणि याच्यापेक्षा 1 वर्ष जास्तीचे गुंतवले होते. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही आपण आता मी थोडंसं पुढची उदाहरणं घेतो सोप्या टाईपमध्ये. ठीक आहे. हा बघा मित्रांनो, हा तुमचा उदाहरण आहे. महेश व रमेश यांनी अनुक्रमे 6,000 व 9,000. महेश किती इन्व्हेस्ट करतो 6,000 रुपये आणि रमेश 9,000 रुपये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे गुंतवतो. इन्व्हेस्ट करणे म्हणजे गुंतवणे. व्यवसाय सुरू केला. एवढे पैसे गुंतवून ते व्यवसाय चालू करा. 8 महिन्यानंतर बघा 8 महिने झाले. 8च महिने झाले होते. महेशने काय केलं भागीदारी सोडून गेला. म्हणजे महेश किती काम केला. इथं आपण काय करू महेश आणि इथं महेश आणि रमेश 6,000 व 9,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. 8 महिन्यानंतर महेश हा भागीदारी सोडून गेला. महेशने किती गुंतवले. जो पहिला आहे अनुक्रमेचा मतलब काय. अनुक्रमे म्हणजे क्रमाने. हा पहिल्या क्रमाला आहे तर पहिल्या क्रमाचे त्याचे पैसे. हा दुसऱ्या नंबरवर आहे तर दुसऱ्या नंबरचे त्याचे पैसे. यालाच म्हणतो अनुक्रमे. ठीक आहे. महेश अनुक्रमे पहिल्याला आहे तर पहिला कोण आहे 6,000. महेश गुंतवलेला आहे 6,000 रुपये. मग काय 8 महिन्यानंतर कोण सोडून गेला महेश. म्हणजे महेश काय केला हो 8 महिने काम केला म्हणून गुणिले 8. ठीक आहे. परत रमेश किती गुंतवले 9,000 रुपये. हा पुढं तो सोडून गेला. वर्षाच्या शेवटी त्यांना 65,000 रुपये नफा झाला. वर्षाच्या शेवटी म्हणजे 1 वर्ष त्यांचा बिझनेस चालला. व्यवसाय किती वर्ष चालला 1 वर्ष. त्यांना नफा झाला. व्यवसाय पुढे बंद झाला का चालू आहे ते नंतर बघू. पण त्यांना नफा किती झाला 65,000 रुपये. एका वर्षाचा नफा झाला. हा महिन्यामध्ये म्हणून वर्षाला महिने करायचे. एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून महिने लिहिले तर 12 का हा महिने आहे. हा महिन्यामध्ये काम केलंय म्हणून याला पण महिने करा. आणि जर तुम्ही या ठिकाणी 1 लिहिला 1 वर्ष म्हणून तर तुम्ही चुकणार. मग याला 8 महिने समजणार की 8 वर्ष. याला जर 1 वर्ष समजला म्हणून महिने असेल तर महिने एकक समान करायचे. महिन्यामध्ये असेल तर महिने, वर्षामध्ये असेल तर वर्ष. ठीक. हा मग काय करतो मग हे बघा भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. हे मुदत आहे आणि हे भांडवल आहे. भांडवल बघा 6,000 आणि 9,000 टाकले. व्यवसाय सुरू केला. हा किती दिवसासाठी 8 महिन्यासाठी कालावधी किंवा मुदत म्हणतो आपण. परत हा 12 महिने म्हणजे 1 वर्ष. मग बरोबर काय येईल नफ्याचे गुणोत्तर. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. हे तुम्हाला पाठ करा किंवा माहित पाहिजे त्या गोष्टी. हा एक सूत्र आहे. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. ठीक आहे. मग काय करू आता भांडवलाचे गुणोत्तर 6,000 भागिले 9,000 गुणिले 8 महिने आणि हा 12 महिने. ठीक बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आता बघा या 3 शून्याला 3 शून्य म्हणजे या दोन्ही संख्येला 6,000 आणि 9,000 एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. कुठल्या संख्येने भाग जाईल याला भाग 3 शून्याला 3 शून्य गेले म्हणजे हे 6 आणि 9 3च्या पाड्यात आहेत. 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 आणि हे दोन्ही पण कुठल्या पाड्यात आहेत एकाच पाड्यात पाहिजे. 4च्या पाड्यात आहेत. 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 म्हणून पाडे पाठ करा. ठीक आहे. 2/3 मध्ये गुणिले आणि इथं 2/3 इथं पण 2/3 आहे बरोबर नफ्याचे गुणोत्तर. मग काय करू कुठं भाग जात नाही म्हणून अंशांशाचा गुणाकार 2 दोन्ही 4 आणि छेदाछेदांचा गुणाकार. बघा त्यांचं प्रमाण किती आलं 4/9 म्हणजे 4 वाटा कोणाचा आहे महेशचा आणि 9 वाटा रमेशचा. मग हा वाटा आल्यावर यांचं प्रमाण मिळाला. मग नफ्याचे गुणोत्तर पण म्हणतो याला आपण. नफ्याचे गुणोत्तर किती आले 4/9. मग नफा या प्रमाणात आपण वाटणी करायचा. टोटल नफा 65,000 रुपये
आणि टोटल प्रमाण किती आहे या दोघांची बेरीज करायची 9 4 13. मग इथं गुणाकारामध्ये तुम्हाला कोणाचं विचारलंय रमेशचा वाटा. रमेश कुठं आहे इथं आहे रमेशचा वाटा म्हणजे 2 नंबरला रमेश आहे म्हणजे 2 नंबरला किती आहे 9. का तो 9,000 गुंतवलंय आणि याच्यापेक्षा जास्त मुदतीत काम केलेलं आहे तो मुदत पण त्याची जास्त आहे भांडवल पण त्याचं जास्त आहे म्हणून त्याचा वाटा किती आहे 9. टोटल वाटा होता हा 13 कुठून आला 9 4 13 टोटल वाटा आहे नफ्यातील आणि हा टोटल आहे एकूण. टोटल म्हणजे एकूण हा एकूण एवढा नफा झालेला आहे आणि एकूण नफा या प्रमाणात वाटायचा आहे आणि त्याचा नफा किती आहे रमेशचा नफा 9 आहे त्याच्यामधला 13 मधला 9 वाटा कोणाचा आहे बघा 9 वाटा रमेशचा आहे म्हणून 13 1 13 13 5 65 आणि हे 3 शून्य म्हणजे 5,000 आणि इकडे गुणिलेचा 9 5,000 गुणले 9 9 5 45 आणि हे 3 शून्य म्हणून रमेशचा व्यवहारातील नफ्याचा वाटा किती असेल 45,000 रुपये. तर आता मी यासारखंच अजून एक उदाहरण घेतो मग आपली लेवल चेंज करतो आणि पार्ट 1 आहे हा पार्ट 2 परत मी याच्यापेक्षा थोडस अप लेवलचे मी उदाहरणं घेणार आहे ठीक आहे. चला बघा दुसरा प्रश्न काय म्हणते कृष्णाने 9,000 रुपये भांडवल घालून एक धंदा सुरू केला 4 महिन्यानंतर. बघा कृष्णाने चालू केला होता पण 4 महिन्यानंतर राणीने 12,000 रुपये भांडवल घालून त्यात भाग घेतला म्हणजे याच्यामध्ये दोघ जण आहेत कृष्णा आणि राणी ठीक आहे. कृष्णा आणि राणी आहे ठीक आहे कृष्णा आणि राणी आहे याच्यामध्ये. तर कृष्णा किती भांडवल घातलेलं आहे 9,000 रुपये आणि राणीने 12,000 रुपये. इथपर्यंत पुढे अजून माहिती नाही 4 महिन्यानंतर पण धंदा किती दिवस चाललेला आहे व्यवसाय किती दिवस चाललेला आहे ते बघू आपण. 12,000 रुपये भांडवल घालून त्यात भाग घेतला वर्षाच्या शेवटी म्हणजे लक्षात ठेवायचं 1 वर्ष पूर्ण काम केलेलं आहे. 1 वर्ष म्हणजे राणीने किती महिन्यांनी आली राणी 4 महिन्यांनी म्हणजे राणी किती काम केली हो वर्षामध्ये 12 महिने असतात ती 4 महिन्यानंतर आली म्हणजे 8 महिने आणि कृष्णा जो आहे तो किती दिवस काम केला 12 महिने ठीक आहे. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर म्हणून आपण काय करतो या दोघांना 9,000 भागिले 12,000 गुणिले 12 भागिले 8. का कृष्णा जो आहे तो 12 महिने काम केलेलं आहे म्हणजे वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांना एवढा नफा झालेला आहे. मग हा जो नफा आहे यांच्या प्रमाणात वाटणी करायचा आहे म्हणून या 3 शून्याला 3 शून्य या दोन्हीला एकाच संख्येने भाग गेलेलं शून्याला शून्य कट झाले मग या 9ला 3 ने भाग जाईल 3 त्रिक 9 3 चौक 12 मग याचं आलं 3/4 मध्ये चिन्ह आहे गुणिले मग इथं 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 म्हणजे काय हो 3/2 3/2 ठीक आहे. चला बघा इकडं काय करायचं आहे कुठं अंशस्थानी छेदस्थानी म्हणजे तिरकस इकडे कुठं भाग जाते का बघायचं. भाग जात नसेल तर काय करायचं अंशाचा गुणाकार 3 त्रिक 9 4 दोन्ही 8 काय केलं आपण 3 त्रिक 9 4 दोन्ही 8 ठीक आहे. किती आलं ह्याला आपण काय म्हणतो बघा 3 त्रिक 9 4 दोन्ही 8 म्हणजे 9/8 किती 9/8. मग हा काय झाला तुमचा नफ्याचे गुणोत्तर किती 9/8. 9 कोणाचा आहे 9 कृष्णाचा आहे आणि 8 कोणाचा आहे 8 राणीचा आहे ठीक आहे. 9/8 जर तुमचं गुणोत्तर आलं मग नफ्याच्या गुणोत्तर आलं हा म्हणजे या प्रमाणात तुम्हाला वाटणी करायचं आहे नफा या प्रमाणात वाटणी करायचं. 9 वाटा कोणाला द्यायचं कृष्णाला 8 वाटा राणीला कारण का 9/8 आहे आणि टोटल किती आहे 8 आणि 9 17 यांची बेरीज म्हणजे तुमचा नफा किती आहे नफा आहे 2550 आणि टोटल 17 या दोघांची बेरीज छेदस्थानी गुणिले ज्याचा वाटा विचारले तर राणीचा वाटा किती आहे 2 नंबरला राणी आहे बघा राणी 8 गुणिले 8 करायचं 17 1 17 17 1 17 किती राहिले 25 मधून 17 गेले 8 राहिले 8 और 5 85 17 5 85 आणि हे 0 म्हणजे 150 गुणिले 8 बरोबर 15 8 120 आणि हे 0 म्हणजे राणीचा वाटा त्या व्यवहारामध्ये किंवा त्या धंद्यामध्ये किती असेल हो 1200 रुपये. अशा प्रकारे तुम्ही सरळ सिंपल वेनी काम करू शकता ठीक आहे. आपण काही सोपे उदाहरणं या भागामध्ये घेतलेले याच्या पुढच्या भागामध्ये मी थोडंसं डिफिकल्ट वाले प्रश्न घेणार आहे थोडंसं फिरवलेले प्रश्न घेणार आहे याच्यापुढे आता नेक्स्ट चालू करू. बघा तिसरा प्रश्न बघा तिसरा काय म्हणते पप्पू सेठ आणि चंदूलाल यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला
त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5:4 त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5:4 आहे. हे बघा, पप्पू शेठ आणि चंदूलाल यांनी भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला. त्यांच्या भांडवलाचे प्रमाण 5:4 असून मुदतीचे प्रमाण 3:5 होते, तर त्यांनी नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा. म्हणजे काय दिले हो इथं? न तुमचं भांडवल दिले, त्यांचं प्रमाण दिले आणि इथं मुदतीचं पण प्रमाण दिले. हे बघा, भांडवलाचे प्रमाण आहे इथं, परत इथं काय मुदतीचे, बघा मुदतीचे प्रमाण. मग आपल्याला सोपं करून दिले त्यांनी, याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. पण नफा, त्यांचा नफा कसं वाटून घ्यायचा हा प्रश्न पडलेला आहे पुणे पोलीस भरतीला, कधी 2016 साली. बघा काय सिंपल प्रश्न आहे. काय म्हणले? भांडवलाचे, आपण म्हणतो की नाही, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले 5:4 आणि मुदत किती आहे 3:5. याला तुम्ही कसं लिहू शकता? 5:4 ला 5/4 पण लिहू शकता. लक्षात ठेवा, जे बेसिक वाले मुलं आहेत त्यांना अशा गोष्टी कळत नाही, म्हणून त्यांनी थोडं लक्ष द्यायचं व्यवस्थित. 5:4 ला 5/4 लिहू शकता. आणि आपण गुणिले करत होतो, इथं काय लिहायचं? 3:5 ला 3/5 बरोबर नफ्याचे वाटणीचे प्रमाण. हे बघा, नफा कोणत्या प्रमाणात वाटेल, मग ज्याचं प्रमाण मिळणार आपल्याला नफ्याचं प्रमाण मिळेल. मग भाग जाते का कुठं बघायचं? 4 ने 5 ला जात नाही, 3 ने 5, या 3 ने 4 ला जात नाही, या 5 ने, हा या 5 ने 5 ला जातो. म्हणून काय करायचं? कट झालं. मग राहिलं काय? 3 आणि इथं 4. हा काय झालं? नफ्याचं प्रमाण आहे. मग याला परत असं लिहू शकतो 3:5. त्यांचे नफ्याचे प्रमाण कशात वाटणी करून घेणार त्यांनी? 3:5 या प्रमाणात. म्हणजे पप्पू शेठला 3 वाटा मिळेल आणि चंदूलालला 5 वाटा मिळेल. ठीक आहे, नफा किती झाला विचारलं जातं. आता काय म्हणले? नफ्याचं प्रमाण कसं वाटणी करणार. ठीक आहे, आता नेक्स्ट, आता थोडं चेंज करू अजून एखादं. चला, चौथा प्रश्न बघा. सुरेशने व्यवसायात 10,000 रुपये व रमेशने व्यवसायात 4,000 रुपये भांडवल गुंतवणूक केलेल्या व्यापारात 2100 रुपये नफा झाला. नफ्यात सुरेशचा हिस्सा किती असेल? हा प्रश्न मागच्याच वर्षी रत्नागिरी पोलीसला 2023 ला पडलेला आहे. रत्नागिरी पोलीस 2023 काय म्हणते? कोण कोण आहे? 2 जण, रमेश आणि सुरेश. आपण पहिल्या वेळेस सुरेश आहे, जो पहिला आहे तोच घ्यायचा, सुरेश आणि रमेश. सुरेशने व्यवसायात 10,000 रुपये आणि रमेशने व्यवसायात 4,000 रुपये गुंतवणूक केलेल्या व्यापारात 2100 रुपये नफा झाल्यास नफ्यात सुरेशचा हिस्सा किती असेल? काय म्हटलंय का त्यांनी? कुठं मुदत दिलेली आहे का? काहीच दिलेली नाही. मग चला, मग सरळ भाग द्यायचं. 3 शून्याला 3 शून्य, मग काय 10/4. मग काय इथं भाग जाईल? 2 दोन्ही 4, 2 पंचे 10. मग त्यांचं काय राहील हो? वाटा 5:2 प्रमाणे येईल. त्यांचा हिस्सा काय मिळाला? 5 हिस्सा कोणाचा? सुरेशचा, का त्यांनी 10,000 रुपये गुंतवलेला आहे. आणि 2 हिस्सा कोणाचा आहे? रमेशचा, का त्यांनी 4,000 रुपये गुंतवलेले आहे. आणि त्यांचा नफा किती झालेला आहे व्यापारामध्ये? 2100 रुपये नफा झालेला आहे. म्हणून 2100 रुपयाची वाटणी किती भागामध्ये करायची? 7 भागामध्ये करायची. आणि कोणाचा भाग विचारले? सुरेशचा भाग. सुरेश 1 नंबरला आहे, म्हणून सुरेशचा भाग किती आहे? 5. 7 1 7, 7 3 21 आणि 2 शून्याला 2 शून्य, म्हणजे 300 गुणिले 5 बरोबर किती रुपये असेल हो? 1500 रुपये. किती रुपये असेल? बघा किती सिंपल प्रश्न आहे, रत्नागिरी पोलीसला पडलेला आहे. ठीक आहे, तर हे 1500 रुपये त्याचा वाटा असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा मित्रांनो, आपण 2023च प्रश्न घेतलेला आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे, काहीच नाही आहे, जास्त मेहनत करायची गरज नाही. आता बघा, हा प्रश्न 4था आहे का 5वा आहे बघा. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? जगदीश, राजेश व पंकज. बघा आता 3 माणसं आहेत. कोण कोण आहे? जगदीश, राजेश व पंकज यांनी एक सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात त्यांना 84,000 रुपये नफा होतो. बघा आता उलट दिलेलं आहे, भांडवल दिलं नाहीये, काहीच दिलं नाहीये. काय म्हटलेलं आहे? फक्त डायरेक्ट नफा दिलेला आहे. बघा 84,000 रुपये नफा झाला. त्यांनी अनुक्रमे मगा म्हणलो होतो मी, अनुक्रमे म्हणजे जो पहिला आहे तोच पहिला. जगदीशचा वाटा 2, राजेशचा वाटा 3, पंकज 7 या प्रमाणात त्यांनी वाटप केले. किती? 84,000 रुपये वाटप केले. तर राजेशचा वाटा किती रुपये असेल? म्हणजे त्यांना डायरेक्ट तुम्हाला भांडवल दिलं नाही त्यांनी आणि मुदत पण दिली नाहीये. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. तुम्हाला डायरेक्ट नफ्याचं गुणोत्तर दिले, म्हणजे प्रमाण देऊन टाकले नफ्याचं. किती सोपं करून दिले, काहीच नाहीये. टोटल किती आहे?
नफा किती हो टोटल 84,000 रुपये. आणि तुम्हाला टोटल प्रमाण किती आहे, वाटा किती आहे, टोटल वाटे सगळ्यांचे तिघांचे वाट्यांची बेरीज करायची. हे बघा 2 3 7 यांची बेरीज करायची. 7 3 10 2 12. टोटल किती वाटे आहेत, 12 आहेत. 12 भाग आहे त्यांचा नफा. 84,000 म्हणजेच 12 भाग. आणि तुम्हाला विचारलंय कोणाचं, राजेश. 2 नंबरला कोण आहे, राजेश. राजेशचं किती आहे, 3 वाटा. गुणिले 3 करायचं. 12 1 12 पाडे आले पाहिजे. 12 1 12 12 2 24 12 3 36. पुढे जाऊन गाडी अडकते, त्यासाठी थोडं प्रॅक्टिस करा. 12 7 84 म्हणून हे किती आहे 7,000. 3 शून्य आणि गुणाकारामध्ये 3. मग 7 3 21 आणि हे 3 शून्य म्हणजे राजेशचा व्यवहारातील वाटा किती असेल, राजेशचा व्यवहारातील वाटा 21,000. आणि पडले कुठं, अकोला पोलीस भरती. कधी, मागच्याच वर्षी.